सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. चांदमातला भाग 138. मग आता बराच वेळ शशी आणि चंद्रा त्याच अवस्थेत होते आणि तो थोडा बेभान झाला होता. तिच्या गालावरून, कपाळावरून, मानेवरून, कानावरून त्याचे ओठ फिरवत होता आणि त्यानं तिला घट्ट पकडली. तिला जराही उसंत देत नव्हता. आता चंद्रासुद्धा बेभान झाली होती आणि त्या रात्रीच्या अंधारात काहीच न बोलता दोघे बिलगले होते आणि दोघांचेही शरीर पेटून उठलं होतं. आता चंद्राला कोणीतरी आगीच्या काहिलीत लोटल्यासारखं झालं आणि तिच्या अंगाचा दाह व्हायला सुरुवात झाली. आणि काय करावं या क्षणी तिला काहीही कळत नव्हतं. हे सगळं कसं थांबवावं तिला कळेना. शेजारी अभिजित होता, आई होती आणि दोघेही थांबायला तयार नव्हते. दोघेही तरुण, तडफदार आणि हॉट. आणि अशावेळी आगीला आग भिडून भडका उडणारच. आणि मग गुपचूप दोघांचा असाच रोमॅन्स सुरू होता. दोघेही आता थोडेसे वाहवत चालले होते आणि अचानक अभिजित वळला आणि त्यानं चंद्राच्या अंगावर हात टाकला. तसे दोघेही भानावर आले आणि चंद्रानं शशीला बाजूला ढकलून दिला, पदर नीट केला आणि गुपचूप झोप असं तोंडावर बोट ठेवून त्याला म्हणाली. आणि अभिजितचा हात तिनं हळूच काढला आणि शशी आता पेटून उठला होता. त्यानं तिला पुन्हा खसकन एका अंगावर ओढून घेतली, घट्ट दाबली शरीरासोबत. मांडीखालचा भाग दोघांचाही एकमेकाला टच झाला. त्याचा जागृत झालेला पुरुषार्थ चंद्राला टोचला तशी तिच्या काळजात गोड कळ उठली आणि तिची छाती जोरात खालीवर व्हायला सुरुवात झाली. इतक्यात तिच्या आईने कुस वळवली आणि आई खोकली. तसं पुन्हा शशी आणि चंद्रा गुपचूप झोपले, एकमेकांकडे तोंड करून. आई आता उठून बसली, थोडीशी खोकली. तिने आजूबाजूला बघितलं. शशी आणि चंद्रा एकमेकांकडे तसेच तोंड करून गुपचूप पडले होते आणि तिने आता तिकडं बघितलंच नाही आणि पाठ करून झोपली. तसं शशीनं पुन्हा 2 मिनिटांनी मान उचलून बघितलं. आणि पुन्हा तिला त्रास द्यायला सुरुवात केली. चंद्रा त्याला विरोध करत होती आणि तिच्या हातातल्या बांगड्या वाजत होत्या आणि त्याच्या हातापाया पडून गप्प झोप म्हणत होती. तरीही तो ऐकत नव्हता आणि तिला म्हणाला, चल बाहेर गाडीमध्ये. तसं तिने डोळे मोठे केले आणि दात ओठ खात म्हणाली, गप्प बस, रानटी गुटला. आणि शशीला राग आला, ती त्याला रानटी म्हणाली म्हणून, आणि त्यानं तिच्याकडे पाठ केली आणि झोपला. आणि ती आता हसली आणि त्याला पाठीमागून मिठी मारत झोपली. आणि मग तो पुढे थोडासा हसला. त्यानंही कुस वळवली आणि त्यानं सुद्धा तिच्या अंगावर नुसताच हात टाकला आणि दोघेही झोपले. मग सकाळी मालन उठली तर दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपले होते. तिनंही हसून दोघांच्याही अंगावर पांघरून टाकलं आणि बाहेर गेली. दोघेही रात्री बराच वेळ खुसर करत जागले होते, त्यामुळे शशी चंद्रा अजूनही झोपलेले होते. चंद्रा आता माहेरी आली होती आणि माहेरवाशीण असल्यामुळे थोडी सुस्तावली होती. जशी प्रत्येक माहेरवाशीण माहेरी आली की आळसावते, तसं तिचं झालं होतं. आणि शशीचं सुद्धा काहीसं तसंच झालं होतं. आणि इकडे पहाटे उठणाऱ्या आणि वगळीला गावंदरीला पाण्याचे तांबे संडासासाठी घेऊन जाणाऱ्या मंडळींनी मालनच्या घरासमोर इतकी मोठी लांबलचक चकचकीत कार बघितली आणि कोण पाहुणा आलाय मालनच्या घरी याचा अंदाज करू लागले. मग 1-2 जणी मिसरी लावत आणि पाण्याचा तांब्या हातात घेऊन निघाल्या आणि पाणी तापवण्यासाठी बाहेर चूल पेटवणाऱ्या मालनला विचारलं की कुणाची गाडी आहे ग ही? तुझ्याकडेच पाहुणा आलाय का? आणि मालन हसून म्हणाली, हो, माझी चंद्रा आली, इतक्या मोठ्या गाडीत बसून आली. जावई सुद्धा आलाय, एकदम राजभिंड आहे. आणि हे ऐकून आता गावभर चर्चा सुरू झाली, चंद्राची, तिच्या नवऱ्याची आणि तिच्या गाडीची. मग आता चंद्राला जाग आली. तिने बघितलं तर एका बाजूने शशीचा हात आणि दुसऱ्या बाजूने अभिजितचा हात तिच्या अंगावर होता आणि ती हळूच हसून उठली.
आधी अभिजितच्या केसातून प्रेमाने हात फिरवला, मग शशीच्या दाट केसातून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाली, आज पहिल्यांदा इतका गाढ झोपला असेल ना हा, नाहीतर सतत पायाला भिंगरी लागल्यासारखा पळत असतो. चंद्राचा शशी, असं म्हणून ती हसली आणि नेहमीप्रमाणे बाहेर रंगीला बघायला गेली. आणि रंगी दारात नाही हे बघून चंद्रा म्हणाली, आई अगं रंगी कुठे गेली? मालन म्हणाली, तुझ्या बापाने विकून टाकलं तिला. त्याला पैसे कमी पडत होतं ना त्याची उधारी भागवायला. तुला सांगते मी लय रडले बघ. आणि रेडी तर लय रडत होती. तुझी आणि माझी ताटातूट झाली तीच आठवण आली बघ मला चंद्रा, जेव्हा रंगी आणि तिच्या रेडीची ताटातूट होत होती. आणि चंद्रा घरात येऊन खूप रडायला लागली. मसन्या कुठला, त्याला उठली रगत पिती, त्याच्या आईचा घो हलकट मेला, त्याच्या हाताला फोड कसा नाही उठला माझ्या रंगीचं दावं इथून सोडताना. आणि दुसऱ्याच्या दावणीला बांधताना असल्या शिव्या देऊन देऊन चंद्रा रडत होती. आणि ते सगळं रडगाणं आणि सकाळी सकाळी चंद्राने घातलेला गोंधळ ऐकून शशीला जाग आली आणि त्यानं आळस झटकला आणि डोळे चोळून इकडे तिकडे बघितलं. आणि त्याच्या लक्षात आलं आपण कुठे आहोत. जमिनीवर झोपल्यामुळे त्याची पाठ थोडीशी अखडली होती आणि तो म्हणाला, ए चंद्रा, अगं सकाळी सकाळी का गाणं म्हणतेस? चंद्रा म्हणाली, तुला माझं रडणं गाणं वाटतं का? शशी म्हणाला, अगं रडगाणं म्हणायचं होतं ग मला. लोक कसे रडतात बघ भसाड्या आवाजात, तू मात्र मंजूळ रडतेस बरं का. रड रड अजून रड. तशी चंद्रा अजून मोठ्याने रडायला लागली. तिचं रंगीचं आणि गंगीचं नातं फार घट्ट होतं. आणि तिचा वाढलेला आवाज ऐकून शशीने कानात बोटं घातली आणि कान हलवून म्हणाला, अगं एक काय झालंय ते तरी सांग. आणि चंद्रा म्हणाली, माझी रंगी नाही, आता मी तुला कुणाचं दूध खायला घालू? आणि शशीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, कर्म माझं, अगं यासाठी रडतेस का? नको मला दूध, मग तर झालं. आणि चंद्रा उसळून म्हणाली, तुला नको असेल तर बरं ठीक आहे, पण माझी रंगी इथून का गेली? तिला का विकली त्या मसण्यानं? त्याचा मुर्दा बसवला, मी आता त्याला जीव मारणार. शशी म्हणाला, कोणाला? चंद्रा म्हणाली, माझ्या बापाला. त्या हैवानानं रंगी विकली आणि त्याच्या दारूचे पैसे भागवलं. त्याच्या हाताला साप कसा नाही चावला? रंगीला हात लावताना मी इथं असती ना तर त्याचा हात तोडून टाकला असता. माझी रंगी, असं म्हणून पुन्हा गळा काढून चंद्रा रडायला लागली. तसा शशी तिला समजावत म्हणाला, बरं बरं रडू नको, आपण तुझी रंगी आणूया, नाहीतर तुझ्यासाठी दुसरी रंगी आणूया. चंद्रा मुसमुस करून म्हणाली, कशी आणणार? त्या मसण्यानं तिला विकून टाकली, आता कोण देणार परत माझी रंगी? आणि मला दुसरी नको, तीच पाहिजे. माझा जीव बसला होता तिच्यावर. शशी म्हणाला, आपण डबल पैसे देऊन तुझी रंगी आणूया, पण तीच रंगी आणूया, मग तर झालं. चंद्रा म्हणाली, पण त्यांनी दिली तर खरं, आणि त्यानं कुठं विकली कुणास ठाऊक. शशी म्हणाला, तुझी रंगी जिथं कुठं असेल ना चंद्रा, तिथून घेऊन येतो, मग तर झालं का गं बाई? ए बाई, आता रडू नको गं सकाळी सकाळी, असा शशी तिला हात जोडून म्हणाला. आणि चंद्रा काही रडायचं थांबेना आणि शशी तिला समजवायचा. आणि हे सगळं बघून मालनला खूप कौतुक वाटायचं. लग्न झाल्यावर चंद्राचं कसं होईल अशी तिला चिंता असायची, पण शशी तिला किती समजून घेतोय, किती छान समजावतोय तिला, हे बघून ती सुखावली होती. आणि शशी म्हणाला, आता तुझे वडील कुठं भेटतील तेवढं सांग. आणि चंद्रा म्हणाली, इतकं आदराने त्याला बोलायची काहीच गरज नाही, माझा बाप त्याला मी म्हणतच नाही. शशी म्हणाला, असं कसं? सासरेबुवा आहेत ते माझे. चंद्रा म्हणाली, मसनात गेला तुझा सासरेबुवा, त्याला छग्या म्हण छग्या, दारुडा छग्या. आणि हे ऐकून शशीला कळलं की चंद्राला तिच्या बापाचा किती राग येतो आणि तो हसायला लागला.